नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री फेलोशिप 2026 साठी पात्रता काय असेल? अर्ज कुठे करायचे? विद्यावेतन आपल्याला ₹56,100 मंथली मिळणार आहेत. प्रवास भत्ता ₹5,400 मिळणार आहेत. अर्ज कोण करू शकतो? नियम व अटी व शर्ती काय असेल? पात्रता व निवड प्रक्रिया काय असेल? हे सर्व डिटेलमध्ये आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचे. पहिल्यांदा तुम्ही माझ्या चॅनलवर त्याला सध्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या मित्रांनाही हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जर ते या फेलोशिपसाठी पात्र असतील तर नक्कीच ते फॉर्म भरतील मित्रांनो. मित्रांनो, सर्व डिटेलमध्ये मी सर्व माहिती देणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन कसे फिलअप करायचं तेही तुम्हाला मी दाखवणार आहेत. तर आपल्याला काय करायचं मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करा. अशीच नवनवीन अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. चला तर काय आहेत मुख्यमंत्री फेलोशिप 2026 आणि कोणासोबत आपल्याला काम करायचंय? मुख्यमंत्री सोबत काम करायचंय आणि आपल्याला गट अ म्हणून समकक्ष म्हणून दर्जा दिला जाणार आहे. तर आपल्याला हे सर्व डिटेलमध्ये हे बघायचंय. हे पाहिल्यानंतरच तुम्ही अर्ज करायचं आहे मित्रांनो. मी जसं ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्हाला फिलअप करून दाखवणार आहे तसंच अर्ज करायचं आहे. मिस्टेक करू नका. तर डिटेलमध्ये मी तुम्हाला जसं ॲक्युरेट फिलअप करून दाखवणार आहे त्याच पद्धतीने तुम्ही अर्ज करायचं आहे. चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया. माननीय मुख्यमंत्री यांचा संदेश. युवकांसोबत काम करणे नेहमीच आनंददायक असते. बुद्धिमत्ता व हिंमत ही त्यांची वैशिष्ट्य आहेत. त्यांची सहनशीलता व उत्साह आपल्याला भुरळ घालतो. हा लोकसांख्यिक लाभांश महाराष्ट्राच्या विकासात मोलाचा ठरणार आहे, असा माझा ठाम विश्वास आहे. मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमामुळे तरुण आणि तेजस्वी मुलांना शासनाचा भाग म्हणून काम करण्याची संधी मिळते. महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्यासाठी आमचा सोबत येण्याचे मी माझं सर्व तरुणांना मित्रांना आवाहन करतो. निवड प्रक्रिया कशी असेल? तर बघा, निवड प्रक्रिया आधी बघायचं आहे आपल्याला. प्रबळ विश्लेषणात्मक क्षमता, समाजसेवाप्रती वचनबद्ध आणि प्रशासकीय आव्हाने हाताळण्याची क्षमता असलेल्या तरुण व्यावसायिकांना सहभागी करून घेणे हे मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. उमेदवारांची बौद्धिक क्षमता आणि कार्यक्षेत्राबद्दल त्यांना असलेला जाण समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून निवड प्रक्रिया आखलेली आहे. पात्रता आहे. वयोमर्यादा अर्जदारांचं वय अर्ज सुरू झाल्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे दिनांक 8 मे 2026 रोजी 21 वर्ष ते 26 वर्ष दरम्यान असावे. दिनांक 8/5/2002 ते दिनांक 8/5/2005 या दरम्यान दोन्ही दिवस अंतर्भूत जन्मलेल्या व्यक्ती मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2026 साठी अर्ज करण्यास पात्र आहेत. शैक्षणिक पात्रता आहे. उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा आणि त्यांना किमान 60% गुण मिळाले असावेत. कामाचा अनुभव. उमेदवाराकडे किमान 1 वर्षाचा पूर्णवेळ कामाचा अनुभव असावा. व्यावसायिक अभ्यासक्रमाचा भाग म्हणून केलेली पूर्णवेळ इंटर्नशिप, अप्रेंटिस म्हणून, आर्टिकलशिप अनुभव म्हणून ग्राह्य धरली जाईल. पूर्णवेळ स्वयंरोजगार किंवा उद्योजकताचाही अनुभव म्हणून विचार केला जाईल. निवड प्रक्रिया कशी असेल? भाग पहिला. परीक्षा केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने वस्तुनिष्ठ चाचणी व निबंध लेखन परीक्षा. भाग 2. वस्तुनिष्ठ चाचणीमध्ये सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या 210 उमेदवारांची पुढील टप्प्यासाठी प्राथमिक निवड. भाग 2. 1. प्राथमिक निवड झालेल्या 210 उमेदवारांना निबंधाचे मूल्यांकन. दुसरं, वैयक्तिक मुलाखत. तिसरं, अंतिम निवड झालेल्या 60 उमेदवारांची यादी जाहीर. ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न, MCQ, माध्यम इंग्रजी, शक्य असेल ते प्रश्न आणि पर्यायी उत्तराचे मराठी भाषांतर उपलब्ध करून दिले जाईल. एकूण गुण 100, प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असेल. कालावधी 60 मिनिटं. निबंध. दिलेल्या 3 विषयापैकी 1 विषयावर भाषा इंग्रजी किंवा मराठी निबंध परीक्षा केंद्रावर संगणकावर टंकलेखन करणे अपेक्षित आहे. मराठीतील टंकलेखन फोरेंटिक किंवा टाईपरायटर पद्धतीने करता येईल. शब्दसंख्या कमाल 500 शब्दामध्ये लिहायचं आहे.
कालावधी 45 मिनिटं. वस्तुनिष्ठ चाचणीचं स्वरूपसुद्धा देण्यात आले. सामान्य ज्ञान 20 प्रश्न, तर्कशक्ती 20, इंग्रजी भाषा 5, मराठी भाषा 5, माहिती तंत्रज्ञान 5, परिमाणात्मक क्षमता 10, कौशल्य 20 आणि विशिष्ट 15. अंतिम निवड कशी असेल? उमेदवारांच्या अंतिम निवडीकरिता खालीलप्रमाणे गुणांकन पद्धतीने वापरला जाईल. वस्तुनिष्ठ चाचणी 30% गुणभार, निबंधात 20% गुणभार व वैयक्तिक मुलाखतीस 50% गुणभार. अंतिम निवड झालेल्या 60 उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल. तर आपल्याला या पद्धतीने ही निवड केली जाणार आहे फेलोशिपसाठी. नियम व अटी शर्ती काय असेल ते आपण बघू. मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम हा पूर्णवेळ कार्यक्रम असून फेलोशिप कार्यकाळात फेलोशिप, इतर नोकरी, खाजगी प्रॅक्टिस असाइनमेंट किंवा शैक्षणिक अभ्यासक्रम ITI बॉम्बे, मुंबई यांनी फेलोशिपसाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमाखेरीज स्वीकारता येणार नाही. दुसरा, या 12 महिन्याच्या कार्यक्रमात एकदाच सहभागी होता येते व मुदती वाढीचे किंवा पुनर्नियुक्तीची तरतुदी नाही. 12 महिन्याच्या कालावधीनंतर हा कार्यक्रम नोकरीची कोणतीही हमी देत नाही. ज्या प्राधिकरणासोबत फेलो काम करेल त्या प्राधिकरणाच्या कामाचा वेळ फेलोसही लागू असेल. हे नियम व अटी आहे. आता या ठिकाणी आपल्याला मानधन किती असेल ते आधी बघू आपण. फेलोशिप शासकीय सेवेतील गट अ अधिकाऱ्यांच्या समकक्ष दर्जा राहील. बघा या ठिकाणी काय म्हटलं, समकक्ष दर्जा राहील. दुसरा, फेलोशिपच्या कार्यकाळात कार्यालयीन वापराकरिता तात्पुरते ओळखपत्र व ईमेल ID दिले जाईल. तिसरं, दरमहा 56,100 विद्यावेतन तसेच प्रवास व अनुषंगिक खर्चासाठी दरमहा ठोक 5,400 असे एकूण 61,500 छात्रवृत्तीच्या स्वरूपात देण्यात येईल. चौथं, फेलोशिपच्या कार्यकाळात एकूण 8 दिवसाची रजा अनुदान राहील. 5वं, फेलोशिपच्या कार्यकाळासाठी अपघात विम्याचे संरक्षण देण्यात येईल. 6वं, IITI बॉम्बे यांच्यामार्फत राबवल्या जाणाऱ्या विशेष अभ्यासक्रमाचे पूर्व स्वतंत्र प्रमाणपत्र IIT मार्फत देण्यात येईल. 7वं, 12 महिन्याचे फील्ड वर्क व ITI बॉम्बे, मुंबई यांच्यामार्फत राबवल्या जाणाऱ्या विशेष अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या फेलोनाच शासनामार्फत फेलोशिप पूर्णत्व प्रमाणपत्र देण्यात येईल. तर या पद्धतीने असेल. किती आहे विद्यावेतन? 66,100 म्हणजे आपल्याला प्रवास भत्ता सुद्धा मिळणार आहेत. म्हणजे 61,500 छात्रवृत्तीच्या स्वरूपात देण्यात येणार आहे. या पद्धतीने लाभ आहे मित्रांनो. आपल्याला ऑनलाईन अर्ज कसे करायचं तोही तुम्हाला मी या ठिकाणी दाखवणार आहे. तर व्हिडिओ जास्त लाँग होणार आहेत त्याच्यासाठी आपल्याला आणखी तुम्हाला अनुभवचं या ठिकाणी सर्व काही माहिती दिली आहे ते सुद्धा तुम्ही बघू शकता. तर आपल्याला आता अर्ज कुठे करायचं आहे? मुख्य पृष्ठावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला अर्ज करा. बघा या ठिकाणी तुम्हाला दिलंय अर्ज करा, या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी उमेदवार 8 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून अर्ज करू शकतात. नोंदणी, प्रोफाईल तयार करणे, अर्ज फॉर्म, शुल्क भरणे. तर आपल्याला हे 4 स्टेप कंप्लीट करायचं आहे. तर या ठिकाणी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी लक्षात ठेवण्याच्या महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी देण्यात आल्या. ते तुम्ही या ठिकाणी रीड करून घ्यायचे. या वेबसाईट मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. डिस्क्रिप्शनमध्ये जायचं, वेबसाईट ओपन करायचे, सर्व तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. तर पहिलं आपल्याला काय करायचं, नोंदणी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नोंदणी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नवीन वापरकर्ते येथे नोंदणी करा. तर आपल्याला काय करायचं, ईमेल ID द्यायचं या ठिकाणी. ईमेल ID द्यायचं आपल्याला. ईमेल ID दिल्यानंतर ईमेल IDचा पासवर्ड या ठिकाणी फिलअप करायचं आहे. कॅप्चा जसं आहे तसं या ठिकाणी खाली कॅप्चा फिलअप करायचं आहे. हे फिलअप केल्यानंतर डायरेक्टली काय करायचं, लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे.